पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना सागर दरेकरला आपण पाहतोय. एक अष्टपैलुत्व नेहमीच त्याने सिद्ध केलेलं पाहायला मिळालंय. नेहमीच आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती मैदान गाजवण्यासाठी तो जाणला जातो. आज संघाचा प्रमुख बांधिलकी आणि त्याच वेळेला संघाला बांधणी करण्यासाठी आमचे अमोनजी लोहिया यांना देखील तुम्ही पाहताय. खरं तर या कळंबोलीचा चेहरा मोहरा क्रिकेट जगतामध्ये सातत्याने पालटण्यासाठी ही खेळाडू नेहमीच महत्त्वाचे राहतात. झी क्रिकच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहताय. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल केवळ दिशा दिली. पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळ्यातील सामना आणि पहिल्या बॉलवरती राहुल भैरच्या जिथे मात्र बॅटमधून आलाय चौकार. मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. अगदी या स्पर्धेचा सोहळा उद्घाटनीय सोहळा जो मात्र ठीक 7:43 पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. राहुल भोईर ठाऊक होतं त्याला जणू काय की याच धाटणीचा बॉल येणार आहे. तो मधला विकेट जिथे एसटीवरती आला आणि केवळ फ्लिक केला. उसळी घेणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपण्यात आला. सूरज रामच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला. पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद. या कळंबोलीचे मालकत्व जणू काय त्यांच्याकडे आहे. मक्तेदारी त्यांच्याकडे आणि सातत्याने त्यांची साऊथ सिस्टम कामकाज करत असताना पाहायला मी इथे फलंदाज बाद झालाय. धक्का पहिला लागलाय. राहुल भोईर बाद होत असताना पाहायला मिळाला. चार धावा धावलक्यावरती आहेत. फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. पहिला धक्का इथे लागला. नवीन बॅटर लाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. दुसऱ्या जिथे मात्र आपण पाहिला 3ऱ्या क्रमांकावरचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचं क्रीडांगण म्हणून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीकडे पाहिलं जातं. या मैदानाला या सर्वाधिक टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक बिझीएस्ट ग्राउंड म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. या मैदानावरती नुकतीच आपण कळंबोली प्रीमियर लीग देखील पाहिली. यावेळेला खोलात टाकलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. वेग प्रचंड आहे सागर दरेकडे. ते तो इथे दाखवत असताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वर चष्मा त्याचाही पाहायला मिळतोय. प्रचंड वेग धारण केलाय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय विकेट नंतर. डॉट बॉल हे त्याचं प्रेशर निश्चितच क्रिएट करत असताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक साईल. धाव इथून घेतली जाणार नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू सातत्याने येत असताना पाहायला मी त्यात विकेट गमावल्यानंतर आलेलं हे दडपण आहे आणि याच कारणास्तव अडचणींना सामोरं जावं लागतंय या संघाला. धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात परंतु धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलेत. एकंदरीत आपण पाहिला तर पहिल्या षटकाचा दरम्यान केवळ पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठे ना कुठेतरी बॅकफूटवरती जात असताना या संघाला तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातली पुढची मॅच जी मात्र रॉबिन स्मृती कामोठे आणि त्याच्या अगेन्स्ट वोडाफोन वहाळ दोन संघांदरम्यानची लढत. धावलकावरती धावा एकंदरीत 4 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 4 ऑन दी बोर्ड आहेत.
सागर दरेकरचा गोलंदाजीचा क्लास इथे पाहायला मिळतोय. धावा दिलेला नाही आहेत त्याने अद्याप. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सागर दरेकरने केवळ 4 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 4, 1 फलंदाज बाद. बॅटिंग करताना गावदेव 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला, जिथे मात्र आपण पाहतोय 4 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर सागर दरेकर ज्याच्या नावावरती 4 बाईक, चौथी बाईक नुकतीच त्याने जिंकली आहे आणि एक फॉर्मातील खेळाडू आहे. प्रतीक ठाकूरला इन्व्हाइट करण्यात आला. तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. ऑलराऊंडर खेळाडूंचा आज भरणा या संघामध्ये पाहायला मिळतो आहे. साहिल उलवेकरला आला, चेंज केलं इथे. साहिल उलवेकरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते. संघाचे बांधणी चांगली केली आहे. सचिन कारभार या संघामध्ये दिसतोय. सूरज राम या संघामध्ये आहे. एक चांगला संघ या संघाने बांधलेला पाहायला मिळाला. त्याच वेळेला आयुष मेहता या टीम मध्ये पाहायला मिळते. उद्योन्मुख गोलंदाज ज्याने नुकताच कळंबोली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब देखील जिंकला आणि सातत्याने एक चांगली संघ बांधणी सुहास करे या टीम मध्ये पाहायला मिळतो आहे आणि स्वतः तो लीड करतोय. या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्या खेळाडूने या मैदानावरती सर्वाधिक या मैदानावरची मोठी स्पर्धा जिंकली आणि त्याच्या हातामध्ये या सामन्याचे संपूर्ण सूत्र दिलेत. सचिन कारभार पॉइंटला पाहायला मिळतो. गलीमध्ये सूर्य राम आहे. पुढचा बॉल गोलंदाज साहिल उलवेकर तो थांबला. त्याला वाटलं होतं एका क्षणाला की बॅटर रेडी नाही आहे. हा तोच बबूल बघत आहे ज्याने मात्र खऱ्या अर्थानं परेश कडकेच्या साथीने तळोजाची आमदार चषक ज्या 2 खेळाडूंनी गाजवला, रोडपाली संघाला स्पर्धा जिंकून देण्यामध्ये यशस्वी राहणारा खेळाडू. खुलातला बॉल ऑन साईडला बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. डीप मध्ये सागर दरेकर तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सुहास करे नेहमीच वेगवाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. सागर दरेकर असेल सातत्याने चांगली थ्रो इथे पाहायला मिळालाय. हँड अँड कॉर्डिनेशन चांगले इथे वापरलं जात आहे. थ्रोईंग आर्म सागर दरेकरचे नेहमी स्ट्रॉंग पाहायला मिळाले आहेत. या दोन्ही संघामध्ये 2 पोलीस कर्मी खेळतात. 2 महाराष्ट्र पोलीस दलाला कार्यरत असणारे 2 पोलीस बांधव खेळतात. खोलातला बॉल तेडी असताना वेट बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मध्ये आलाय. लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. सौरभ मोठे होता त्या ठिकाणी. त्याच्या हातातून कॅच निसटलाय. झेल व्हायला हवेत अशा दर्जाचे कॅचेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मोठी नावं आहेत या संघामध्ये, परंतु त्याच वेळेला तो खेळ झालेला नाही आहे. झेल इथे ड्रॉप झाला. कळंबोली फायटर्स फाईट द्यावी लागणार आहे तुम्हाला. त्या दर्जाचा खेळ साकारावा लागेल. झेल धरणीला दान दिला जात असताना पाहायला मिळालाय. झेल धरणीला दान दिला जात असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकेरीच्या मदतीने 11-2. यावेळेला देखील कबसला खेळला. डीप बॅकचा कबर बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. पूर्वी ना बबुलची एक ऍडव्हर्टाईज यायची, ती जास्त चर्चेची विषय राहिली होती. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4.
हा आलाय चौकार. एकोणीसला 2 आहेत. काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. 19ला 2 सध्या परिस्थितीमध्ये धावा पाहायला मिळाल्यात. बबूल बबूल पैसा वसूल. काही वर्षापूर्वी जी मात्र एक ऍडव्हर्टाइजमेंट सर्वाधिक जास्त चर्चेचे विषय राहिली होती आणि मैदानाच्या आतमध्ये अभिगतला पाहिल्यानंतर त्याच गोष्टीची आठवण पुन्हा एकदा झाली. बॅटिंग पैसा वसूलच करतो तो नेहमी. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये उपस्थित अतिथी मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतोय. मी विनंती करतोय आपले लाडके नगरसेवक आदरणीय राजेंद्र शर्मा साहेब की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. मी विनंती करतोय संदेश भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपले लाडके नगरसेवक राजेंद्र शर्मा साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. संपूर्ण स्पर्धेला आपण झी क्रिक वरती थेट प्रक्षेपणातून पाहत आहात आणि अतिथींची उपस्थिती आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आणि ते कर्तव्य जपत असताना आमचे मान्यवर आपले लाडके नगरसेवक आदरणीय राजेंद्रजी शर्मा साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. आमदार चषक 2026 राहुलजी बोर्डे यांच्या खरं तर आयोजनातून या सर्व खेळाडूंना मिळणारा हा प्लॅटफॉर्म आणि रसिक मायबापांची ही खरं तर साथ आहे. तदनंतर देवीदास खेडकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी किरण वाघमारे यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभस्थ देवीदास खेडकर साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि विनंतीला मान देऊन आज उपस्थिती लाभली आहे ती आमच्या आदी मान्यवरांची. किरण वाघमारे यांच्या शुभ हस्ते देवीदास खेडकर साहेबांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जात आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 वर्ष दुसरे आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष राहुलजी बोर्डे आणि संपूर्ण टीम सज्ज झाली आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी. तदनंतर जनार्दन भुईर शेठ साहेबांचं स्वागत करण्यासाठी जनार्दन शेठ भुईर यांचं स्वागत करण्यासाठी अनिकेत अडसुळे यांना विनंती आहे आपण साहेबांचा मानसन्मान करायचा आहे. मी अनिकेत अडसुळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जनार्दन भुईर साहेबांचं स्वागत करायचं आहे. सातत्याने कुठलीही स्पर्धा असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर आमचे अतिथी आवर्जून राहुलजी बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन येत असतात आणि आज या भव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच हरिहर केंद्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय संदीपजी डोंगरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हरिहर केंद्रे साहेबांचं आपण मान सन्मान करायचं आहे. संदीपजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते तदनंतर कल्पनाताई मोठे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतो की आपण देखील मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तसेच कल्पनाताई मोठे यांचं स्वागत करण्यासाठी सनी ओवाळ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कल्पनाताईंचं मान सन्मान करायचं आहे. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असते आणि आज माय भगिनी देखील या स्पर्धेला हजेरी लावतायत अतिथी म्हणून. त्यांचं देखील आदरातिथ्य मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. कल्पनाताईंसाठी जरा जोरदार टाळ्या सर्व अतिथींसाठी. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी मानसन्मान करण्यात येते. तसेच सिके पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण देखील मानसन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. सिके पाटील साहेब
मी विनंती करतोय केवलजी महाडिक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सिके पाटील साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. उद्घाटनाचा शुभारंभ पूर्ण करण्यासाठी खरं तर अतिथींची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यातीलच आपले अतिथी मान्यवर सिके पाटील साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान केवलजी महाडिक यांच्या शुभ हस्ते केले जाते. तसेच पेंदरगावचे विश्वास पाटील यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. खरं तर आज स्पर्धक म्हणून ते खेळणार देखील आहेत, परंतु खेळाडू आणि त्याच्या मागची त्यांची भूमिका आपण सातत्याने पाहिली, म्हणूनच आज त्यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. मी संदीप डोंगरे यांना विनंती करतोय की विश्वास पाटील पेंधर, खरं तर जीवा 11 गावदेवी पेंधर संघातून ते सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि आज त्यांची उपस्थिती अतिथी म्हणून देखील पाहायला मिळते. त्यांचं या ठिकाणी मान सन्मान संदीपजी डोंगरे या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते केले जाते. थोड्याच वेळात आपले हक्काचे आमदार आदरणीय तरुण आणि तडफदार विक्रांतदादा पाटील साहेब आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, तर नक्कीच सर्वांना आतुरता आहे. चलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये भोसले सरांकडे. आयुष मेहता गोलंदाजी मार्कवरती येतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने आयुष मेहताचं स्वागत झालंय. बबुल भगतच्या बॅटमधून येतोय हा षटकार. युवा उद्योन्मुख आहे आणि अगदी हा युवकांचा आणखीन एक चेहरा म्हणून या आयुष मेहताकडे पाहिलं जातं. कमी वयामध्ये अल्पावधीमध्ये या खेळाडूने आपल्या गोलंदाजीची जादू बिखरली आहे, परंतु इथे त्याचं स्वागत षटकाराने झालं. पुढचा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. मागील षटक हे विकेट मेडन पाहायला मिळालं होतं, हॅट्रिक मेडन पाहायला मिळालं. सागर दरेकरने 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवले आणि निर्धाव षटक देखील टाकलं. उजव्या शीच्या बाहेर लटकट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सचिन कारवार फेकी करेल, तदवर मात्र दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सचिन कारवारला तुम्ही पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. शहीद भगतसिंग कळंबोली या संघासाठी नेहमीच त्याला आपण खेळताना पाहायला मिळालं लोकल संघामध्ये. आज मात्र तो कळंबोली फायटर्स या टीम मध्ये प्रतिनिधित्व करत असताना तो पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 27 धावा धावलक्यावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. शॉट फाईन लेगला रितेश यादवला देखील पाहायला मिळत. प्रियेश पाटील यावेळेला स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा रा 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 खतरनाक षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 33 धावा धावलक्यावरती आहे. चला नेक्स्ट मॅच जीवा 11 गावदेवी पेंधर आणि त्याच्या अगेन्स्ट वडाफोन वहाळ दोन्ही टीमचे कॅप्टन या. नुकतीच आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पेंधरमध्ये नाईटची स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळाली होती. जीवा भोईर हिच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आज त्या समाधानजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ पुनश्च या स्पर्धेमध्ये उतरत असताना जीवा 11 गावदेवी पेंधर हा संघ पाहायला मिळतोय. याही वेळेला लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येतात. आयुष मेहता चांगली गोलंदाजी केली आहे. षटकार आले जरूर त्याचा अगेन्स्ट, परंतु त्याने कमबॅक ही तितकंसं चांगलं केलं. 33 धावा धावलक्यावरती बांधला. 23 वरती 9 चेंडू 23 वरती, जिथे अमित भगत नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 आहेत. 5 फलंदाज बाद. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. जीवा 11 गावदेवी पेंधर संघाचा कॅप्टन आमच्या व्यासपीठावरतीच आहे. मी वोडाफोन वहाळ टीम कॅप्टन आपलं लक्ष वेधूया. चला लवकरात लवकर या टॉस करण्यात येईल. महत्वाची मॅच नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळणार आहे, कारण ग्रामीण क्रिकेटला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल.
ग्रामीण स्तरावरचे संघ खेळत असताना पाहायला मिळतील. दर्जेदार क्रिकेटचा सोहळा जो मात्र आज आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती 33 बनल्यात, 5 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीमध्ये प्रतीक ठाकूरला आणलाय. शेवटच्या षटक पहिला बॉल वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. महेश आहिरे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय जरूर, परंतु त्या सजबोल पट्ट्याचा वापर इथे करावा लागेल. त्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल महेश आहिरेला. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. बॅकच्या आउटसाइड घेतली. सूरज राम तैनात. सिंगल वेगाने इथून कंप्लीट होत असताना मला मी ती एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पेंधर संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. एकवीर एंटरप्राइजेसचे नितीनजी भोईर यांनाही आवर्जून यांचंही आपण कौतुक करायला हवं, कारण एक मानाची स्पर्धा नुकतीच पार पडत असताना पाहायला मिळाली होती. अनेक संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतील. वोडाफोन बहाळ करतील या संघाची ओळख म्हणून ऋषी नाईकला आपण गेले अनेक वर्ष पाहिलं, परंतु त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. 9 चेंडू 23 वादी नॉट आउट. अमित भगत एकटा लढतोय, बॅटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये, परंतु हे कडवट आणि तिखट आव्हान राहणार आहे. कारण एका बाजूला बबुल भगतला तुम्ही पाहताय, तर गोलंदाजी मार्कवरती प्रतीक ठाकूर नेहमी वेगाने आणि फिरकीचे चेंडू टाकण्यासाठी तो पाहायला मिळत असतो, आणि आज त्याची गोलंदाजी महत्वाची राहील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू हीच खासियत राहिली या गोलंदाजाची. चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे नेहमीच पाहायला मिळते. एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय की काय असंच भासू लागलंय. 34 बनल्यात. यावेळेचा बॉल रडारमध्ये आला. व्यासपीठाला मानवंदना देणारा आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. अमित भगत एकटाच लढतोय हा खेळाडू. भक्ताचाच बोलबाला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगले केले त्याने. ऑन साईडला षटकार ठोकले. पॉइंट जिथे रिव्हर्स स्वीप वरती षटकार ठोकला. यावेळेला खुलातला बॉल इथे मात्र चाचपड त्याला पाहायला मिळालाय. काही चेंडू जे पुढ्यात आले ना त्याच्यावरती मोठी फटकेबाजी जरूर केली. ओव्हरपिच बॉलवरती असेल, सातत्याने चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केले, परंतु काही वेळेला बॉल बॅकअप द लेन राहिला, त्याच्यावरती चाचपड त्याला पाहायला मिळाला. खेळाडू 40ला 5 आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. पूर्वार्धाचा खेळ संपला. 40 बनल्यात. 41 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. प्रथम बॉलिंग करत असताना कळंबोली फायटर्स या टीमने गावदेव 11 या संघाला रोखलंय. 41 धावसंख्येचं टार्गेटही आपण प्रेझेंटेशन बॉक्स पुढे बघतोय, जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल आणि मी विनंती करेन श्रीकांत मुळीक, चला आपण जुळा. टॉस करण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे जीवा 11 गावदेवी पेंधर, आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल वोडाफोन बहाळ. दोन संघांना तुम्ही पाहणार आहात. एक मातब्बर दोन्ही संघ आहेत. एक मॅच चांगली पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. आदरणीय केबलजी महाडिक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नेक्स्ट मॅच जीवा 11 गावदेवी पेंधर आणि त्याच्या अगेन्स्ट वोडाफोन बहाळ. टेल इज अ कॉल. हेड आला टॉस इथे जीवा 11 सॉरी टेल आला, आणि अर्थात वोडाफोन बहाळ टीमने टॉस जिंकला. महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकल्यास डिसिजन काय घेशील? फिल्डिंग करू आम्ही.
गावातले जे काही खेळाडू सातत्याने प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतात ते सर्व आल्याच. स्क्वॉड कसा आहे? हो, स्कॉट तोच आहे कारण चांगली टीम आहे आमची आणि यांना चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. पेंदर संघाच्या अगेन्स्ट आधी यादी मॅच झाली एका वडाफोन बाळाची, कारण एका उल्वे नोड मधला संघ आहे तर एका बाजूला तळोजा बेल्ट मधला संघ पाहायला मिळतो. तुमची मॅच आमने सामने आलात कधी? हो, सीझन स्टार्ट झाला होता तेव्हा आमची त्यांची सोबत मॅच झाली होती. त्यांनी हरवलं होतं आम्हाला आणि आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू त्यांना. चला, पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न निश्चित कराल. अगदी त्याच वेळेला यावर्षी संगम कसं राहिले संघाचं आणि आपला हक्काचा आमदार चषक खेळण्यासाठी तुम्ही आलेला आहात, किती उत्कंठ होते आणि कसं वाटतं इथं आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे, लाईट्स पण खूप चांगले आहेत, पिच चांगले आहे, ग्राउंड पण चांगलं आहे आणि खेळण्यासाठी म्हणजे इथे खेळायला चांगलंच होईल. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला वडाफोन बहा टीमने द वेन द टॉस अँड they decided to बोल फर्स्ट. थँक्यू. या आपण श्रीकांतजी मुळीक यांचा आवाज ऐकूयात. या श्रीकांत मुळीक अर्थात म्हटलं तर या कळंबोलीचा चिकू, त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. 4 वेद 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती असणारा गणराया आणि या गणरायाला अभिवादन करून अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुर्णावरती आपण ही स्पर्धा पाहत आहे. अर्थात आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 पर्व दुसरं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. मिरचीच्या देटालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, जे स्वतःच्या सेनेला बजावून सांगणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिमा देखील आपल्याला अगदी व्यासपीठा नजदीक पाहायला मिळते आहे. या सर्वांना मानवंदना करत मी श्रीकांत मुळीक अर्थात मिरेवडचा चिकू आपणा सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. आजच्या नाईट रजनीमधली ही पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय कळंबोली फायटर्स या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये अर्थात त्यांच्या विरोधामध्ये लढणाऱ्या गावदेवी 11 संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या. त्या 40-41 धावांचं आव्हान मी तर म्हणेल एक आव्हानात्मक आहे, कारण प्रतिस्पर्धी अर्थात बॅटिंग करण्या टीमचा जर विचार केला ना, हे खेळाडू सातत्यानं या मैदानावरती खेळतात. सातत्यानं अगदी शनिवारचा रविवारचा दिवस म्हटला ना, ते सातत्यानं इंटर कॉलेज विभागातील सामने होतात आणि या सामन्यांमध्ये हे खेळाडू सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यापैकी सुहास करेचा विचार केला तो जबरदस्त वडनाट फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतोय सागर दरेकर, तो देखील वडनाट फॉर्ममध्ये आहे. इथे आपल्याला पाहायला मिळेल सुहास करेच्या माध्यमातून निघलेला हा दणदणीत खणखणीत चौकार. माझ्या समवेत आपण पाहतोय हमजा खान यांना देखील पाहतोय. सुहास करे आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी बॅटर आहे. अल्पवधी कालावधीमध्ये तो देखील तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईद बनलाय. तो त्याची बॅटिंग देखील भरपूर क्रीडा रसिकांना आवडू लागली आहे. आपण पाहतोय संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर बिनगडीपास 6 ही धावसंख्या. पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज महेश अहिरेला पाहतोय. महेश अहिरे आपण पाहतोय एलआयजीकडे मारा करणारे गोलंदाज महेश अहिरे. ऑन स्ट्राईकला सुहास कर आहे, परंतु पहा सुहास करे फटका जरूर मारतोय मोठा, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय कमबॅक केलंय. या अगोदरच्या चेंडूवरती त्यानं चौकार दिला, तदनंतर कमबॅक पहा. अगदी पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं निर्बंध असं षटक आणि अशा या षटकामध्ये तो जखडून ठेवण्याचं काम महेश करतोय. ऑन स्ट्राईकला आपण सुहास करेला पाहतोय, त्याच्या देखील नावावरती एक 2 व्हीलर बाईक आहे. नॉन स्ट्राईकला सागर दरेकरला पाहतोय, त्यानं देखील आपल्या लाईफमध्ये तब्बल 4 2 व्हीलर बाईक जिंकल्यात. मित्र म्हणजे कळंबोलीतील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू कोण असेल ना, तो सागर दरेकर आहे. अगदी आपण पाहतोय पुणेच्या मैदानावरती देखील सातत्याने क्रिकेट खेळतो. या मैदानावरती देखील तो सातत्याने क्रिकेट खेळतो आणि खेळत असताना त्याची फटकेबाजी देखील चांगली पाहायला मिळते आहे.
आणि यानंतर आपण पाहतोय सुहास करेच्या बॅटमधून निघलेला आणखीन एक घमासान दमदार आणि शानदार षटकार. आता मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केलंय, फक्त चेंडूच्या वेगेला दिशा दिली आहे. चेंडू गेलाय धन 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 कर सीमे रेषे पार. चौकार चौकार. धन्यवाद डीजे संघाची. एकूण डीजे थोडंसं आपण सामन्यांवरती देखील लक्ष द्यायचे. उदय पवार आपण यांना पाहतोय. एस के साऊंड अँड इव्हेंटचे सर्वे सर्वा उदय पवार. परंतु आपण पाहतोय सुहास करे अलॉंग द कारपीट. चेंडू पुन्हा एकदा सर 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 करत जातो सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता. अगदी पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कळंबोली फायटर्स या टीमची काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार आणि शानदार सुरुवात. अगदी नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेतील ही पहिली मॅच आणि या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय घरच्या मैदानावरती खेळत असताना या धडधाकट जोडीनं काय सुरुवात केली आहे. अगदी बिनगडी बाद 20 ही धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये उभारली आहे. 40 धावा झाल्यात. 41 धावांचा पाठलाग करत असताना अगदी पहाणा पहिल्या षटकामध्ये एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी ना, अगदी तशी हवा काढून घेतली आहे. काय सुरेख फलंदाजी. या संघाचा जर विचार केला तर मला वाटतं मॅक्झिमम 6 ते 7 असे खेळाडू आहेत. त्यांच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळतात. काही खेळाडू स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघातून खेळताना पाहायला मिळतात. असे अनेक खेळाडू आपण पाहतो सातत्यानं या मैदानावरती खेळतात. आणि सर्वाधिक भरभक्कम संघ म्हणून देखील या संघाकडे पाहायला जात आहे. कारण या संघातील खेळाडूंना या मैदानाचा अभ्यास आहे. त्याच्या अभावी या संघाला आजच्या नाईट रजनीमधला विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय ऋषी सरगर. बघा हे देखील नाव चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु पहा रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करायचा होता, दुहेरी तलवार. परंतु तिथे पहा ऋषी सरगरची गोलंदाजी. काय कमबॅक करतोय. संघासाठी दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय ऋषी सरगर. अगदी आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेतील ही पहिली मॅच आपण पाहतोय. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 मानाची स्वाभिमानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. कारण या क्रिकेटविषयी सांगायचं गेलं तर भरपूर चर्चा होत्या. कधी ही स्पर्धा चालू होते, कधीच्या एकदाच्या नाईट मॅचेस चालू होतात. उत्कंठा तर प्रत्येकाला लागली होती. ती उत्कंठा मात्र आता आपल्याला पाहायला मिळते आहे. भरपूर या ठिकाणी मॅचेस चांगले पाहायला मिळतील. आज शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळेपूर्वी आपण पाहायला अगदी 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला अनुभवास मिळणार यात मात्र शंका नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या अमजा खान मुला सुचवतात 21 ही धावसंख्या पाहायला मिळते आहे. आणि 21 म्हटलं ना तर शुभांक धावसंख्या म्हटली जाते. अगदी गणपती बाप्पाला देखील आपण 21 मोदक चढवतो. अगदी ती धावसंख्या पाहायला मिळते. स्लिपआउटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. डाबरलाल चौकार. बघा डीजे उदय पवार म्हटलं ना शिवमय वातावरण होणार यात मात्र शंका नाही आहे. रणसंख्या पाहतोय 25 लॉस फॉर 0 विकेट. परंतु मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय 1 धाव तर प्राप्त होईल. तत्पूर्वी एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहायला मिळेल 26 लॉस फॉर 0 विकेट. 26 धावा
धावपलकावरती दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज ऋषी सरगरला पाहतोय. ऋषी सरगर देखील या मैदानावरती खेळलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये याही खेळाडूने हे मैदान गाजवलंय. परंतु आज टेनिस क्रिकेट बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तो नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि खेळायला येण्यासाठी येत असताना आपण पाहतोय थोडासा महागडा ठरताना देखील पाहायला मिळतोय. हा आणखीन एक चौकार. 30 धावा धावपलकावरती. पहा पहिल्याच 19 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पहा अगदी पहिल्या 2 षटकांमध्येच हा सामना खुला केला आहे. कळंबोली फायटर त्यांच्या नावामध्ये फाईट आहे. त्यांना फाईट करणं माहिती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 30 डीचे. जगात भारी 19 फेब्रुवारी अगदी आपण पाहतो शिवजयंती उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला उत्कंठा लागली आहे शिवजयंतीची. अगदी त्या शिवजयंतीच्या अगोदर ही आपल्याला झलक पाहायला मिळते उदय पवार यांच्या माध्यमातून. ना बॅक टू क्रिकेट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय नांदगावचे आमचे अतिथी अमितजी मोडकर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं मी या आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर निश्चितच आपण पाहतोय मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय सुहास करेच्या माध्यमातून आणखीन एक चौकार जरूर पाहायला मिळाला. 34 ही धावसंख्या धावपलकावरती जरूर पाहायला मिळते आहे. परंतु पहा जिथे पंचांकडे दात मागितली आहे. एसटी रक्षकाची भूमिका चांगली बजावली आहे बबूल भगत आपल्याला पाहायला मिळतात. पहिला झटका क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो आहे 34 या धावसंख्येवरती. शांतता जरूर पाहायला मिळते आहे. आजच्या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण आणखीन काही चांगल्या मॅचेस जरूर पाहणार आहोत. इंटर कॉलनी विभागातील किमान एका संघाला तर रोज लढताना पाहणार आहोतच. परंतु ग्रामीण स्तरावरचे क्रिकेट देखील आपल्याला अनुभवास मिळणार आहे. कारण सातत्याने इंटर कॉलनी विभागातील इथे मॅचेस होतात. परंतु हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 मध्ये तुम्हाला अनोखे वेगळे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे. मजा तर या स्पर्धेमध्ये येणार यात मात्र शंका नाही आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय धावपलकावरती 34 धावा झालेत आणि या 34 धावा करत असताना सुहास करेचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. 10 चेंडू मागे तब्बल 29 धावा. अगदी पहा 29 धावा त्याच्यामध्ये 5 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल विशाल भोईरचं. गोलंदाजी अद्याप देखील तो चांगली करतोय. पहिला चेंडू वगळता मी म्हणेल विशाल भोईरने कमबॅक केलाय. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फ्रेश आत्माराम पाटील. बघा फ्रेश आत्माराम पाटील यांना देखील पाहतोय. अगदी पनवेल प्रीमियर लीग कोण विसरणार. या खेळाडूनं ती स्पर्धा गाजवली होती, ती मॅच गाजवली होती. तो खेळाडू आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. अलॉंग द कारपीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला ढकललं. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहणा 35 लॉस फॉर 1 विकेट. 35 धावा धावपलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेशजी भोसले सरांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला भेटला. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांची कॉपी करतो. मी स्वतः फिदा आहे. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून जिथे जिथे मॅचेस असतात ना तिथे तिथे मॅचमध्ये मॅच कोण जिंकतो कोण हारतो याच्याशी काही देणं घेणं नसतं. परंतु त्यांचा आवाज ऐकण्यासाठी मी स्वतः देखील वेडा आहे. जयेशजी भोसले सरांसमवेत बसण्याचा खऱ्या अर्थानं आज योग आला आहे.
खरं तर त्यांचं देखील मनोपूर्वक आभार या ठिकाणी शब्द सुमनांच्या माध्यमातून करतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट. आता मात्र या गोलंदाजानं आपल्या गिरकीनं फिरकी घेतली आहे. सागर दरेकरला देखील जागेवरती थांबवतोय. काय वाखणण्याजोगी गोलंदाजी यावेळी या मैदानावरती पाहायला मिळते आहे. रोखलाय, धावांचा पाऊस येत होता, तो धावांचा पाऊस थांबवलाय विशाल भोईरनं. ओ काय गोलंदाजी केले, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. संघाची रणसंख्या पाहणा 35 या धावसंख्येवरती थांबली आहे. विशाल भोईर आता मी तर म्हणेल विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकतोय, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. अगदी पहा विशाल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. शॉट आहे जिथे पुन्हा एकदा पंच बाहेर निघाले. जमिनीला दोन्ही हात समांतर करतात आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. 36 धावा धावफलकावरती. अगदी 36 म्हटलं की लग्न जमवताना 36 आपण गुण पाहतो. अगदी ती धावसंख्या पाहायला मिळते आहे. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर दरेकरला देखील थांबवलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टँड अँड डिलेवर फेकून दिलाय अक्षरशः सीमेरेषेबाहेर. 6 धावन करता मॅच फिनिश.